आता महायुती उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी कोकणात दौरे करणार आहेत। आग्नेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन घेऊन महायुतीचेही दौरे सुरू होणार आहेत कोकणात। खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणले आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। 4 मंत्री असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये काही विकास झाला नाही आणि उद्धवजींच्या पाठी किती लोक आहेत, 1 रुपया न खर्च करता किती लोक आलेत हे आपण सगळ्यांनीच बघितलं असेल। याआधी सुद्धा महायुतीने अनेक मेळावे घेतलेत। आपल्याला माहिती असेल की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम 2-2.5 कोटी रुपये खर्च करून घेतला। किती लोक आले होते? आज आपण बघितलं असाल की लोक ह्यांच्या बैठकीला ह्याला येत नाहीत म्हणून काल सावंतवाडीमध्ये सिंधू सांस्कृतिक महोत्सव घेतला। 2.5 कोटी रुपये खर्च केलेत त्याला, शासनाचे 2.5 कोटी रुपये खर्च केलेत आणि हे आपली भाषणं त्या ठिकाणी सांगतायत आणि आमच्या विरुद्ध बोलतायत। खरं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही तक्रार करणार आहोत की शासनाचा कार्यक्रम असताना हे कसं काय राजकीय बोलतायत आणि 2.5 कोटी रुपये खर्च करून कुठला कार्यक्रम केला आहे आणि कसला कार्यक्रम केला आहे। त्याचबरोबर तुम्ही भराडी गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही बैठक घेतली होती, त्यामध्ये तुम्ही एकमेकाच्या विरोधातच बोलला होता आणि किती पैसे जमवून तुम्हाला गर्दी करावी लागली आणि तुम्ही असे मेळावे घ्या। आमच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काय केलं नाही। खरं तर आपल्याला माहिती असेल की तुम्ही ह्याआधीसुद्धा प्रचारासाठी तुम्ही मोदी रथ फिरवला, पोलीस तुम्हाला घ्यावे लागलेत आणि त्यामुळे तुम्ही आता ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी लोक तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही मेळावे घ्याच, आम्ही त्याची वाट बघतोय आणि आमचा रथ किंवा आमचा भगवा जो हे सुरू झाला आहे तो आता कोणी थांबवू शकत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।